मित्रांनो, पिंकीचा विजय असो या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सुरेखा आता संग्रामला म्हणते, काहीही झालं तरी तू आजच्या आज त्या माणसाला मारणार आहेस, त्यावेळी त्या माणसाचा आणि तुझा काय संबंध, असा आता मुद्दामहून संग्राम विचारू लागतो. कारण एवढं चिडलेलं कधीच पाहिलं नव्हतं आई, असं म्हणून तो सारखा सारखा विचारू लागतो, आई सांग ना गं, तू का अशी एवढी हायपर होते आणि त्याला आजच्या आजच का मारायचंय. तेव्हा ती त्याचं कारण काहीही सांगत नाही, पण ती आता सारखी म्हणत असते, तू माझं काम करणार आहेस की नाही, नाहीतर मला माझं काम करायला, असं म्हणून ती आता त्याच्यावरच चिडते. तेव्हा तो म्हणतो, ठीक आहे, तो तुझा एवढा वैरी का आहे. पण आता ती सांगायला तयारच नसते. ती म्हणते, अरे तुला सांगितलं ना एकदा, तुला काम करायचं नसेल तर मी मारते त्याला, मी जाते. तेव्हा तो म्हणतो, बरं ठीक आहे. त्या दोघांमध्येच आता त्यावरून वाद होऊ लागतात. मग नंतर आता तो म्हणतो, आई मी आजच्या आज त्याला मारतो म्हणून. सुरेखा म्हणते, हे बघ आजच्या आज काम झालंच पाहिजे, नजरेतून तो सुटलाच कसा, असं म्हणून सुरेखा पुन्हा एकदा चिडचिड करू लागते. तो म्हणतो, आई तुला सांगितलं ना चिडचिड करू नकोस, मी बघतो त्याच्याकडे आणि त्याला आज मारतोच, मी तुला शब्द देतो. तेव्हा सुरेखाला आता खूप आनंद होतो. तर आता संग्राम हा बाहेर जात असताना त्याच्या कानावर लगेच सुशीलाचा आवाज पडतो. तेव्हा सुशीला हे निरीला आता म्हणत असते की काय गये पोरी, मी तुला सांगितलं होतं ना की अजिबात इथे माझ्यासमोर फिरकायचं नाही म्हणून, कारण तू आहे ना, तू माझ्या डोळ्यासमोर मला नकोच आहे. तुझी ती बहीण कुठेतरी हुंदाडायला गेली, तू इथे थांबली का. मी तुला सांगितलं ना घाटवाडीच्या 2-2 अवदसा माझ्यासमोर मला नको आहेत म्हणून, असं म्हणून ती निरीला खूप बोलत असते आणि तिचा छळच करते. त्यावेळी आता संग्राम आणि सुरेखा आतमध्ये असतात. तर निरीला इकडे खूप वाईट वाटतं, ती आता खूपच रडत असते. दुसरीकडे पिंकी आणि युवराज हे दोघेही अजून त्या घराजवळच असतात. पिंकी म्हणते, चला ना धनी आपण आतमध्ये जाऊयात. त्यावेळी युवराज म्हणतो, कसं जाणार आहोत, त्या घराला कुलूप आहे. पिंकी आता लगेच हेअरपिन काढते आणि म्हणते, चला आता आतमध्ये. मग युवराज म्हणतो, हा गुन्हा आहे, हे अजिबात चांगलं नाही, हे पाप आहे. पिंकी म्हणते, मग काय झालं, तुम्ही नका ना येऊ, मी जाणार आहे आतमध्ये. युवराज म्हणतो, नाही मी तुम्हाला जाऊ देणार नाही. मग पिंकी विचारते, कसं जाणार आहोत मग आपण आतमध्ये. दुसरीकडे सुशीला खूपच अतिताईपणा करू लागते आणि म्हणते, अगं निरे इथे का उभी आहेस तू, तुला मी एकदा सांगितलं ना निघ म्हणून, घाटवाडीच्या 2 अवदसा मला इथे नकोच आहेत. त्याचवेळी आता तिथे छबी येते आणि छबी म्हणते, काय गं पिंकी घरात नाही म्हणून तू तिला सारखी सारखी बोलतेस का, असं करू नकोस. बरं तुला निरी नको आहे ना घरामध्ये, तर मग डॉल्बी आल्यानंतर मी त्याला सांगते तुम्ही दोघे वेगळे राहा म्हणून. त्यावेळी सुशीला आता पुन्हा एकदा जोरात ओरडते आणि म्हणते, माझा डॉल्बी का घराबाहेर जाईल, का जाईल घराबाहेर, असं म्हणून ती खूप चिडते. आता सुशीला ही तेथून गेल्यानंतर छबी पिंकीला म्हणते, तुला हा त्रास अजिबात जास्त दिवस सहन करावा लागणार नाही, कारण आपली पिंकी आहे ना, तू काळजी करू नकोस. आणि जेव्हा तुझी पिंकी दिदी नसेल ना, तेव्हा मी आहे ना गं, तू काळजी करू नकोस निरे. त्यावेळी आता निरेचं लक्ष संग्रामच्या रूमकडे जातं, तर हातात तिला तेथे लपलेली दिसते. आता छबीला लगेच पिंकीचं सर्व बोलणं आठवू लागतं की संग्राम आणि सुरेखा हे दोघेही दिसल्यानंतर आम्ही पणला गेलो आहे, हे शब्द सुरेखा मावशी आणि संग्रामच्या कानावर पडायलाच पाहिजे. त्यामुळे आता छबी तसा विचार करते. तर आता निरी रडतच म्हणते, छबीताई माझं ठीक आहे हो, पण माझ्या पिंकीताईला किती त्रास सोसावा लागतोय अजून. ती रडत असताना छबी म्हणते, अगं तुला माहिती आहे का, तुझी दीदी आणि युवराज कुठे गेले आहेत, कळवणला गेले आहेत, दोघेजण कळवणला. आता ती अशा आवाजात आणि मोठ्याने बोलत असते, तो आवाज सुरेखा आणि संग्रामपर्यंत पोहोचेल या विचाराने. मग आता संग्राम सुरेखा ते ऐकतात आणि एकमेकांकडे पाहतच राहतात. आता निरी विचारू लागते, पण कळवणला ते दोघे कशासाठी गेले आहेत. तेव्हा छबी म्हणते, काय माहीत अगं, पण ते दोघे कळवणलाच गेलेत, असं अजूनच मोठ्या आवाजात ती म्हणते. इकडे संग्राम आणि सुरेखाला मोठा धक्काच बसलेला असतो. इकडे पिंकी म्हणते की चला ना आतमध्ये, अहो आपल्याला जर सुरेखा मावशींचा भूतकाळ जाणून घ्यायचा असेल, शांताराम काकांना भेटायचं असेल, तर मग आतमध्ये जावं तर लागेल ना, पुरावे शोधायला नकोत का. युवराज म्हणतो, बरं ठीक आहे जाऊयात आपण, थोडासा अंधार पडू द्यात मग आपण आतमध्ये जाऊ. तेव्हा ठीक आहे असं आता पिंकी म्हणते. दुसरीकडे सुरेखा पूर्णपणे हताश झालेली असते. ती आता बेडवर बसून घेते, कारण पिंकी कळवणला गेली
माझा हा भूतकाळ जाणून घेण्यासाठीच हे सुरेखाला माहीत असतं, पण संग्रामबरोबर आता ती खोटं बोलत असते. संग्राम घाबरलेला असतो, कारण सुरेखा पूर्णपणे खचून गेलेली असते. तेव्हा तो विचारतो, आई तुला काय झालं, अगोदर पाणी पितो. त्यावेळी तू तुझ्या आईसाठी एवढं तर करू शकतो ना, कारण मला माहीत आहे ती पिंकी आणि युवराज हे दोघेही शांतारामना भेटणार आणि आपल्या विरोधात कट रचणार. काही ना काही त्या दोघांचा नक्कीच कट आहे असं आता सुरेखा म्हणू लागते. तू माझ्यासाठी त्या शांतारामला संपवणार का, असं आता संग्रामला ती विचारते. भावनेच्या भरामध्ये संग्राम हो असं म्हणतो. तू काळजीच करू नको, आणि लगेच आता तो तिकडे जायला निघतो. इकडे मात्र पिंकी आणि युवराज हे दोघेही रात्रीचे त्या घराजवळ जातात. लगेच ते लॉक काढू लागते. काही वेळानंतर ते लॉक निघतं, तेव्हा ते दोघेही आतमध्ये जाऊन लपतात. थोड्या वेळातच शांताराम आता तेथे आलेला असतो. तो कपाटात आता काहीतरी शोधत असतो. त्यावेळी पिंकी आणि युवराज निरखून त्याच्याकडे पाहतात. मग संग्राम आपला चेहरा लपवून आता तेथे येतो. आता त्या कपाटातून काही वस्तू काढत असताना शांतारामला बरोबर संग्राम हा घेरतो आणि त्याच्या डोक्यावर गन रोखतो. गन रोखल्यानंतर आता शांताराम खूपच घाबरतो, पण त्याच्या अंगात आता 10 हत्तींचं बळ येतं. तो लगेच संग्रामची असणारी गन ही बाजूला टाकून देतो आणि त्याला रोखत तो पळायला निघतो. त्यावेळी पिंकी शांताराम काका असं जोरात ओरडते. शांताराम आता पिंकीला पाहतो. पिंकी त्याच्या पाठीमागे धावते आणि संग्राम देखील आता त्याच्या पाठीमागे धावत असतो. दार उघडून आता त्याच्या पाठीमागे धावत अंधारातच चाललेली असते, पण शांताराम जवळ काही ती पोहोचू शकत नाही. इकडे आता धनंजयची माणूस सुद्धा तेथे आलेला असतो. तो तर हा सर्व तमाशा पाहतच राहतो. संग्राम आता एकटाच आतमध्ये असल्यामुळे आणि चेहरा लपवल्यामुळे युवराजला समजत नाही नक्की तो कोण आहे, पण युवराज त्याची चांगलीच धुलाई करतो आणि विचारतो तू कोण आहेस असं म्हणून त्याच्या चेहऱ्यावर असणारा तो मास्क काढत असतो. पण आता संग्राम तितक्यात युवराजला मारत बाजूला ढकलत तेथून पळून जातो. त्यामुळे युवराजच्या हाती काही संग्राम लागत नाही. संग्राम दुसरीकडे जाऊन लपतो खरं, पण आता त्याला भीती वाटू लागते. संग्रामच्या पाठीमागे धावावं की पिंकीच्या पाठीमागे असा युवराजला प्रश्न पडतो, म्हणून तो पिंकीच्या पाठीमागे धावू लागतो. पिंकी शांताराम काका असं म्हणत आता जंगलातून चाललेली असते. शांतारामला ती म्हणत असते, प्लीज तुम्ही असं पळून जाऊ नका, मला तुमच्याकडून फक्त माहिती हवी आहे, मी तुम्हाला इजा पोहोचवायला आले नाही. आता त्याचा पाय अडखळतो, तो खाली पडतो. पिंकी आता त्याचा खिसाच नेमका पकडते. त्याला वाटतं की ही माझ्या काहीतरी वस्तू घेण्यासाठी आली, पण त्यांचा गैरसमज झालेला असतो. पिंकीला आता जोरात ढकलून ते तेथून जातात, तर पिंकीचा पाय आता जोरातच मुरगाळतो. ती आता खूप रडू लागते. युवराज तितक्यात तेथे येतो आणि विचारतो काय झालं कारभारीन, शांताराम काका कुठे आहे. ती म्हणते ते पहा समोर ते पळालेत, पण माझा पाय इथे मुरगळला आहे असं म्हणून ती खूप रडते. त्यानंतर युवराज म्हणतो आता आपण लगेच घरी जाऊयात असं म्हणून पिंकीला तो उचलतो आणि घरी घेऊन चाललेला असतो. त्यावेळी धनंजयचा माणूस बरोबर पाहतो आणि लगेच धनंजयला कॉल करून या घटनेबद्दल सांगतो. मग आता धनंजयला देखील धक्काच बसतो की पिंकी आणि युवराज तेथे पोहोचलेच कसे. म्हणजे शांतारामच्या पाठीमागे फक्त आपणच नाही तर संग्राम, पिंकी आणि युवराज हे देखील आहेत. आता त्याचा उदास असलेला असा चेहरा पाहताच बापूसाहेब विचारू लागतात काय झालं जावई बापू, तुम्ही जरा टेन्शनमध्ये दिसताय. त्यावेळी तो म्हणतो कारण पण तसंच आहे. कारण तुम्हाला माहीत आहे का, जेव्हा शांतारामच्या पाठीमागे मी माझ्या माणसाला पाठवलं तेथे संग्रामसुद्धा होता त्याचा पाठलाग करण्यासाठी, आणि मग युवराज आणि पिंकी हे दोघेही दिसले. बापूसाहेबांना धक्काच बसतो. ते विचारतात हे सगळं कोणत्या गावात घडतंय. धनंजय सांगतो हे सगळं काही फक्त कळवण गावात घडतंय. तेव्हा बापूसाहेबांना धक्का बसतो. ते आता धनंजयला म्हणतात असं कसं होऊ शकतं, कारण सुरेखादेवी आणि मी कळवण गावातच राहायचो. या सुरेखादेवींनी काय घोळ घालून ठेवलाय काय माहीत. तेव्हा या भूतकाळातील गोष्टी डोकंवर काढतायत की काय असं आता बापूसाहेब म्हणतात. या सुरेखादेवींचं काय चाललंय काय माहीत असं म्हणून ते आता लगेच शंका बोलून दाखवतात. मला तर काही कळतच नाहीये, कारण या पिंकी आणि युवराजचा इलेक्शनपूर्वीचा हा डाव तर नसेल ना की मला पूर्णपणे बरखास्त करायचं आणि माझं अस्तित्व मिटवून टाकायचं. गोष्टीचा शोध घेतला पाहिजे बापूसाहेब हे धनंजयला म्हणतात. धनंजय मनातल्या मनात विचार करतो की कुणाचं जाऊ द्या, परंतु मी तुमचं राजकीय अस्तित्व संपुष्टात आणणारच आहे. इकडे युवराज आता पिंकीला म्हणतो पेन कलर सुद्धा नाहीये घरामध्ये, मग आता मी घेऊन येतो. पिंकी म्हणते नका, काही हरकत नाही, नसेल तर मला एवढं काही झालेलं नाहीये, उद्या सकाळपर्यंत होईल सगळं ठीक. युवराज नाहीच म्हणतो. तेवढ्यातच निरी तिथे येते. तेव्हा तो आता
आता निरीला म्हणतो की बरं झालं तुम्ही इथे आलात, तुमच्या या बहिणीला जरा काहीतरी समजून सांगा, कारण ह्या अजिबात ऐकत नाही आहेत. तेव्हा निरीला आता तेथे बसवत युवराजला म्हणतो मी यांच्यासाठी पेनकिलर घेऊन आलो, असं म्हणून तो तेथून जातो. त्यावेळी पिंकी आता निरीला म्हणते मला छविताईंनी सगळं काही सांगितलं आहे, आई तुला काय म्हणाली ते. पण एक सांगू का निरे, तू खूप दिवस झाले पप्पांकडे गेली नाही, पप्पांना सुद्धा आपली गरज आहे अगं, त्यामुळे तू काही दिवस तिकडे जातेस का. तेव्हा निरीला खूप वाईट वाटतं. ती म्हणते हे बघ निरे, अजिबात आता रडायची वेळ नाही आहे. मी तुला एकच सांगते, डॉल्बी भाऊजी आले ना आणि जर या मावशींचं प्रकरण संपलं ना, मी तुला लगेच घ्यायला येईन, तू काळजी करू नकोस, माझ्यावर विश्वास ठेव. निरी म्हणते हो, माझं इथून जाणंच योग्य आहे, कारण त्या दिवशी सुद्धा पाहिलं ना तू, जेव्हा यांच्यासाठी आईसाहेबांनी स्थळं आणली होती तेव्हासुद्धा तू माझ्या पाठीमागे अगदी खंबीरपणे उभी होतीस, त्यामुळे मी तुझं ऐकणार तिथे. आणि मला ना तुझ्यासारखं व्हायचं आहे, अगदी स्ट्रॉंग, आणि मी होणारच. मी तुला आत्ताच सांगते दिदे, मी स्ट्रॉंग होणारच आहे. आणि आता जेव्हा मी पप्पांकडून येईल ना, तेव्हा तुझ्यासारखी स्ट्रॉंग झालेली असेल. निरी आता तेथून निघालेली असते. त्याचवेळी आता निरीची जी ओढणी असते पिंकीच्या बांगडीमध्ये अडकते. तेव्हा पिंकीला आता लगेच क्लिक होतं की काहीतरी गडबड आहे, कारण मगाशी जेव्हा मी शांताराम काकांच्या पाठीमागे पळत होते तेव्हा त्यांच्या खिशातून काहीतरी तिथे पडलं, आणि म्हणून मला ते आता शोधायला जायला हवं, असं म्हणून पिंकी आता निरीला लगेच तिच्या रूममध्ये जायला सांगते आणि स्वतः आता बाहेर निघालेली असते. ती म्हणते धनींना फोन करून आता सांगावं की काय, की तिकडेच तुम्ही पोहोचा, नाहीतर इथे घरी आले ना कुणाला तरी संशय येईल, असं म्हणून पिंकी आता युवराजला कॉल करणार असते. तेवढ्यातच किचनमध्ये आता सुरेखा उभी असते. तेव्हा ती म्हणते आता ही बया कुठे चालली काय माहीत, तिला आता संपवायलाच हवं, असं म्हणून आता सुरेखा काहीतरी प्लॅन करते. मित्रांनो, पुढील भागामध्ये सुरेखा आता एक प्लॅन करते आणि पिंकी युवराज विरोधात लगेच पुरावे गोळा करत संग्रामसमोर उभे करते, की जेणेकरून पिंकी आणि युवराज कशाप्रकारे सुरेखाला घराबाहेर काढण्याचा प्रयत्न करतायत. म्हणून संग्राम हा खूप चवताळतो आणि त्या जंगलामध्ये तिकडे पिंकीला मारण्यासाठी चाललेला असतो. तोपर्यंत युवराज देखील तेथे पोहोचतो. तर इकडे आता पिंकीला शांताराम सांगतो मी संग्रामचा खरा बाप आहे, आणि हीच नेमकी गोष्ट सुरेखाने माझ्यापासून हिरावून घेतली. आता हे ऐकताच पिंकीच्या पायाखालची जमीन सरकते. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.